नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यात घोंघावणाऱ्या एका अत्यंत भयानक आणि विनाशकारी वादळाची पूर्वसूचना आहे। आज मी तुमच्यासमोर अशा एका जळजळीत सत्याचा उलगडा करणार आहे जे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। मेष राशीच्या जातकांनो, आता अत्यंत सावधान राहण्याची वेळ आली आहे। तुमच्याच विश्वासातील, तुमच्याच सावलीसारख्या वावरणाऱ्या दोन महिला एकत्र आल्या आहेत। येत्या अवघ्या 15 दिवसांत तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्हाला रस्त्यावर आणण्याचा क्रूर कट त्यांनी रचला आहे। हे भाकीत मी हवेत बोलत नाहीये, तर बागेश्वर धाम सरकारांच्या दिव्य पर्चामध्ये या दोन महिलांची नावे काळजाचा ठोका चुकवणारी ठरली आहेत। सर्वात थरकाप उडवणारी बाब म्हणजे या महिला काल परवापासून तुमच्या मागे लागलेल्या नाहीत, तर गेल्या 21 वर्षांपासून तुमच्या रक्ताच्या नात्यात किंवा परिचयात राहून तुमच्यावर अत्यंत विखारी काळी जादू आणि तंत्रमंत्राचा वापर करत आहेत। तुमच्या घराची सुखशांती आणि प्रगती पूर्णपणे मातीत मिळवण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाण्यास सज्ज झाल्या आहेत। कोण आहेत या दोन विषारी महिला ज्यांना तुम्ही आजवर आपलं मानून काळजात स्थान दिलं? त्या तुमच्या इतक्या जवळ असूनही तुम्ही त्यांच्या डोळ्यांतील द्वेष का ओळखू शकला नाहीत? या महिला तुमच्या रक्ताच्या नात्यातील आहेत की तुमच्या मित्रपरिवारातील? या भयानक गुपिताचा आणि त्यांच्या काळ्या कृत्यांचा भांडाफोड मी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुमच्याकडे पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही। तुमच्याच विश्वासाचा घात, रक्ताच्या नात्यातील विखारी सत्य। मित्रांनो, जेव्हा शत्रू घराबाहेरचा असतो तेव्हा आपण त्याच्याशी 2 हात करू शकतो, ढाल बनून उभे राहू शकतो। पण जेव्हा शत्रू तुमच्याच घरात, तुमच्याच सोफ्यावर बसून तुमच्याशी गोड बोलत असतो तेव्हा तो सर्वात जास्त घातक ठरतो। या ज्या दोन महिलांबद्दल मी सांगत आहे त्यांच्याशी तुमचे नाते अत्यंत घट्ट आणि रक्ताचे किंवा जुन्या परिचयाचे आहे। तुम्ही त्यांच्यावर आजवर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांना मान सन्मान दिला, पण मेष राशीच्या जातकांनो, याच विश्वासाचा फायदा घेऊन त्या तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत। त्या तुमच्या आयुष्यात हळूहळू विष कालवत आहेत आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागू देत नाहीत। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या घरात विनाकारण होणारी भांडणे, कामात येणारे अनाकलनीय अडथळे, रात्रीची उडालेली झोप किंवा हातातोंडाशी आलेला यशाचा घास, शेवटच्या क्षणी हिरावला जाणे, हे सर्व केवळ योगायोग आहेत असे समजू नका। हे त्यांच्या गेल्या 21 वर्षांच्या काळजाला पीळ पाडणाऱ्या तपस्येचा आणि छुप्या तंत्रमंत्राचा परिणाम आहे। तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी त्यांनी बांधलेली ही अदृश्य भिंत आता अधिक मजबूत झाली आहे। त्यांच्या तंत्रमंत्राचा विळखा आता तुमच्या मानेभोवती घट्ट होत चालला आहे। या दोन महिला आता त्यांच्या क्रूर कटात पूर्णपणे यशस्वी होण्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत। त्यांचे पुढचे 15 दिवसांचे पाऊल तुमच्या कुटुंबाला कायमचे अंधारात लोटू शकते। जर तुम्ही आज याच क्षणी सावध झाला नाहीत आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली चिन्हे ओळखली नाहीत तर कदाचित भविष्यात सावरण्यासाठी खूप उशीर झालेला असेल। तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी लढाई आहे जिथे तुम्हाला तुमच्याच जवळच्या 2 चेहऱ्यांच्या माणसांना ओळखावे लागणार आहे। या महिलांना कसे ओळखाल? तुमच्या विनाशाची पटकथा लिहिणारे चेहरे। तुम्हाला वाटत असेल की हे सर्व काल्पनिक आहे किंवा केवळ अंधश्रद्धा आहे, तर क्षणभर थांबा आणि डोळे मिटून जरा विचार करा। तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री आहे का जिच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तुमच्या घरात अचानक अशांतता पसरते, किंवा जिच्याशी केवळ फोनवर बोलल्यानंतरही तुमचे बनलेले काम शेवटच्या क्षणी बिघडते? मेष राशीच्या जातकांनो, हे कोणतेही योगायोग नाहीत, तर हे त्यांच्या नकारात्मक आभा, नेगेटिव्ह ऑरा आणि तुमच्यावर केलेल्या काळ्या कर्माचे परिणाम आहेत। तुमच्या प्रगतीला लागलेली ही दृष्ट तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहे, जी तुम्हाला हसताना पाहून आतून जळत असते। ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गूढ अभ्यासानुसार मेष राशीसाठी वृषभ आणि मीन राशीच्या महिला ज्या लांबच्या नात्यातील किंवा बाहेरील आहेत, काळ बनून उभ्या ठाकल्या आहेत। पहिली आहे वृषभ राशीची महिला। ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका आहे। हिचा चेहरा एखाद्या देवदूतासारखा शांत वाटू शकतो। ती तुमच्यासमोर साखरेसारखे गोड बोलेल, पण लक्षात ठेवा, तिच्या मनात तुमच्या विनाशाची पटकथा, स्क्रिप्ट लिहिली जात आहे। ती तुमची गुपिते जाणून घेईल आणि नेमक्या वेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल। दुसरी आहे मीन राशीची महिला, जिच्याशी असलेले तुमचे नाते तुम्हाला कधीही न भरून निघणाऱ्या मानसिक आणि आर्थिक खाईत लोटू शकते। ही स्त्री तुमच्या भावनिकतेचा फायदा घेईल आणि तुमच्या घरातील लक्ष्मीवर घालेल। मात्र एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही भीती केवळ बाहेरील कपटी लोकांसाठी आहे।
जर तुमची आई, बहीण किंवा पत्नी या राशीच्या असतील तर त्या तुमच्यासाठी कवच आहेत. पण या नात्यांच्या पलीकडे असणाऱ्या त्या 2 महिला कोण, ज्या 21 वर्षांपासून तुमची राख होण्याची वाट पाहत आहेत? हे गुपित उलगडण्याची वेळ आता आली आहे. विनाशापासून वाचण्याचा एकमेव ब्रह्मास्त्र उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रगतीला कोणाची तरी जळजळीत नजर लागली आहे किंवा त्या 2 महिलांनी केलेल्या तंत्रमंत्राच्या जाळ्यात तुम्ही अडकत चालला आहात, तर आता घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो प्रत्यक्ष बजरंगबलीचा आशीर्वाद आहे. हा तो काटशह आहे जो तुमच्या शत्रूच्या प्रत्येक वाराला निष्फळ करेल. एकदा काही सुरक्षा कवच तुमच्या अंगावर आले की जगातील कोणतीही काळी शक्ती किंवा कितीही मोठा तांत्रिक तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही. हे साक्षात मृत्यूलाही मागे सारणारे ब्रह्मास्त्र ठरेल. पण मेष राशीच्या जातकांनो, हा दैवी उपाय जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा लढा तुमचा एकट्याचा नाही. जर तुम्ही खरोखरच तुमच्या कुटुंबाला या विनाशाच्या खाईतून बाहेर काढू इच्छित असाल आणि स्वतःवर प्रेम करत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला हे गूढ शोधण्यासाठी बळ मिळते. आणि श्रद्धेची ताकद पहा. आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय माता दी किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. असे मानले जाते की जे संकटाच्या काळात देवाचा जयघोष करतात त्यांना येत्या 24 तासांत एखादी मोठी आणि शुभ बातमी नक्कीच मिळते. हा चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवाल. शत्रूचा नाश करणारा काळा दोरा उपाय. आता अत्यंत लक्षपूर्वक ऐका. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे कुलूप उघडणारी किल्ली आहे. कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सूर्योदयानंतर हनुमानजींच्या मंदिरात जा. सोबत एक नवीन सुती काळा दोरा घेऊन जा. तो दोरा मारुतीच्या चरणांवर अर्पण करा आणि तिथेच बसून पूर्ण एकाग्रतेने हनुमान चालिसाचा पाठ करा. पाठादरम्यान तुमच्या मनातील त्या भीतीला आणि शत्रूला हनुमानजींच्या चरणी समर्पित करा. तुमची श्रद्धा जितकी अढळ असेल तितका हा उपाय अधिक शक्तिशाली ठरेल. हनुमान चालिसा पूर्ण झाल्यानंतर हनुमानजींच्या चरणांचे सिंदूर त्या काळ्या दोऱ्याला लावा. त्यानंतर त्या दोऱ्याला 11 गाठी मारा. या 11 गाठी म्हणजे हनुमानजींच्या 11 रुद्रावतार शक्तींचे प्रतीक आहेत. या प्रत्येक गाठीत तुमच्या शत्रूचा पराभव आणि तुमचे यश दडलेले आहे. हा सिद्ध झालेला काळा दोरा तुमच्या गळ्यात किंवा उजव्या हाताच्या मनगटावर घट्ट बांधा. हे केवळ एक सूत्र नसून तुमच्या आयुष्याभोवती असलेले साक्षात हनुमंताचे सुरक्षा कवच आहे. हा उपाय केल्यावर त्या 2 महिलांनी तुमच्यावर केलेले सर्व जादूटोणा आणि तंत्रमंत्र त्यांच्यावरच उलटतील. जसा आरसा प्रकाश परावर्तित करतो तसेच हे कवच त्यांच्या वाईट शक्तींना त्यांच्याकडेच परत पाठवेल. तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची लहर येईल, रखडलेली कामे वेग धरतील आणि तुमचे आयुष्य पुन्हा सुखासमाधानाने बहरून जाईल. त्या महिलांचे चेहरे काळे पडतील आणि तुमचा विजय निश्चित होईल. येणारे 7 दिवस मेष राशीचे भविष्य, भाग्योदयाची चाहूल. मेष राशीच्या जातकांनो, आता घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, कारण तुमच्या आयुष्यातील दुःखाचे मळब दूर होऊन परिवर्तनाचा काळ सुरू झाला आहे. येणारे 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरणार आहेत. विशेषतः तुमच्या आर्थिक स्थितीत अनपेक्षित आणि मोठी सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. दीर्घकाळापासून अडकलेले धन किंवा जुनी येणी अचानक परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल. तुमचे कष्ट फळाला येतील आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्यक्षमतेचे जाहीर कौतुक करतील, ज्यामुळे पदोन्नतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. रखडलेली सरकारी कामे किंवा जमिनीचे व्यवहार आता वेग धरतील. मात्र एक अत्यंत महत्त्वाची सावधानता बाळगा. तुमच्या यशाचा मार्ग कोणालाही सांगू नका. तुमचे गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे तुमच्या आगामी योजना आणि रणनीती अत्यंत खासगी ठेवा, तरच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकाल. श्री स्वामी समर्थांचा आणि बजरंगबलीचा वरदहस्त तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे भीतीला तुमच्या आयुष्यातून कायमचे हद्दपार करा. या 7 दिवसांत तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे अभूतपूर्व सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची चाल आता तुम्हाला अनुकूल होत आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. तुम्ही जे ब्रह्मास्त्र उपाय केले आहेत ते तुमचे अभेद्य कवच बनून रक्षण करतील. जाता जाता एक विनंती. अशाच प्रकारे तुमच्या राशीवर येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना मिळवण्यासाठी आणि तुमच्या रक्षणाचे मार्ग जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अशा कोणत्याही महत्त्वाच्या इशाऱ्यांपासून आणि दैवी उपायांपासून तुम्ही मुकणार नाही. लक्षात ठेवा, जो सावध असतो त्याचाच विजय होतो.
स्वामींचं स्मरण करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.